दोस्तों हमारे छत्रपति शिवाजी महाराज का शिवराज्याभिषेक सोहळा आज है। आज से किती आज मित्रांनो आपल्या पायाची अवस्था बघू शकता कशी झालेली आहे। दिवसभर पूर्ण शूजमध्ये पाय होते त्यामुळे तो दोस्तों हमारे ब्लॉग की यहाँ से शुरुआत हो चुकी है। यहाँ से हमने जो हमारा किला है रायगढ़ जो चढ़ना चालू किया था हमने, तो पूरा 3:15 बजे रात मध्य मिड नाइट को 3:15 बजे हमने चालू किया था चढ़ने को वो किला, और सुबह 8 बजे हम वो किले पर आ गए। इतना बड़ा किला है दोस्तों, और भीड़ भी बहुत, इतनी सारी भीड़ थी कुछ बोलो मत। यहाँ पर हम वो मेन दरवाज़ा जो रहता है, मेन दरवाज़ा के पास हम आए थे। यहाँ पर देख सकते हो आप मेन दरवाज़ा, और इसके फिर बाद हम जब ऊपर आए तब थोड़ा सा रेस्ट किए वहाँ पर से। भीड़ देखो दोस्तों, और फॉग भी देखो कितना आया था फॉग, क्योंकि हम बहुत लेट आए वहाँ पर। ये तो आपको बहुत मस्त नज़ारा दिखा सकता था मैं यहाँ पे। ये इसमें मैं टेंट लेकर, हमने ऊपर रहने के लिए, मतलब आज यहाँ पर रहने वाले तो टेंट भी लेकर आए हैं हम यहाँ पर। तो आज एक रात रहेंगे, 1 नाइट यहाँ पर स्टे करेंगे, कल सुबह निकलेंगे हम। देख सकते हो कितना बड़ा किला और कितनी भीड़, इतने सारे लोग दोस्तों, कुछ मतलब चलने के लिए जगह नहीं थी। हर टाइम पर ऐसे हर मिनट पर हमें रुकना पड़ता था। यहाँ पर हमारे चिरकाई देवी का मंदिर है, देख सकते हो आप। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो आज 6 जून, आपल्याला माहिती आहे काय, आज शिवराज्याभिषेक सोहळा, आपल्या महाराजांचा राज्याभिषेक। त्यानिमित्त आम्ही रात्रीच आम्ही इथे गडाच्या पायथ्याशी आलो 3:15 वाजता। तर 3:15 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत आम्ही फक्त गड चढणी करत होतो। आता शेवटचे आलेले आणि सर्व आपण नजारा बघू शकता, तुम्हाला मी दाखवलेला आधी कॅप्चर करून। हमारे छत्रपति शिवाजी महाराज का शिवराज्याभिषेक सोहळा आज है। दोस्तों शिवराज्याभिषेक के दिन हम लोग सब यहाँ पर आए, रायगढ़ किले पर आए सेलिब्रेट करने शिवराज्याभिषेक सोहळा। एकदम आप दोस्तों कितना बड़ा किला, और ये किला एकदम 1200 एकड़ में फैला हुआ है। कितना बड़ा किला है, मेन राजधानी देते
तो इतना मस्त दोस्तों नज़ारा है यहाँ पर, आप क्या ही बोलो। और दोस्तों बहुत ही धूप है यहाँ पर, तो आपण आपल्या महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरी करण्यासाठी एकदम रायगड किल्ल्यावर आलेलो। तुम्ही बघितलं असाल खूप काही जे दोस्तों जो हमारे सारे सरदार थे शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज इनके मंडल में, तो उन लोग के सारे वंशज यहाँ पर आ चुके हैं, देख सकते हो आप। दोस्तों आप देख सकते हो यहाँ पर टाइम के कारीगर ने कितनी मस्त कोरियो काम किया है यहाँ पर, इस पत्थर पर आप देख सकते हो। संभाजी महाराज आज आपण इथेच रायगड किल्ल्यावर थांबणार आहोत, मुक्काम करणार आहोत, कारण की आज आपल्याला पूर्ण रायगड किल्ला बघायचा आहे। तो जेवढा आपल्याला बघता येईल तेवढा आपण संपूर्ण बघून उद्या आपण सकाळी येणार आहोत आपल्या घरी मुंबईला। तोपर्यंत आपण इथं मजा करून घेऊयात। तुम्ही बघू शकता सगळीकडे मित्रांनो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले बांधकाम बघा, अजून आहे तसे दिसत असेल आपल्याला। आणि आजच्या आपले करंट बांधकाम आणि आपले जे इंजिनियर्स घर बांधतात किंवा ब्रिज बांधतात ते असे अचानक पडून जातात। आणि हे बघा किती वर्ष जुने, तरी काय बोलू शकता, हे यांनी बांधलेले विरोजी इंदुलकर यांनी हा किल्ला बांधला रायगड एकदम। तर मित्रांनो, आम्ही आता इथे थोडे विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत सर्वजण। नाना तिकडे झोपलेले आहेत, नाना इथे आणि त्यांची वाईफ, सर्वजण आम्ही ते सावलीमध्ये थांबलेले विश्रांती करण्यासाठी, कारण की वरती खूप ऊन आहे त्यामुळे। मित्रांनो, हे जे समोर तुम्हाला दिसत असेल हे टकमकटोक आहे, थोडं ब्लर होते कारण झूम केले त्यामुळे, पण तिकडे जाण्यासाठी आता बंद केलेले। जेव्हा लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा गेलो होतो, पण आता सध्या बंद केलेले, का माहीत नाही का। तर हे टकमकटोक आहे दोस्तों, की एवढं खोल ना खाली, खूप तिथे गेल्यावर खाली बघितलं डोळे फिरतात, एवढं खोल आहे तिथं। मित्रांनो, इथे आपला थोडा लंच टाइम होता, तर आम्ही सगळेजण इथे थांबलो होतो लंच टाइम करायला, काकडी वगैरे सब। मित्रांनो, आपल्याला इथे खूप असं गरम होत आहे, एवढं कडक ऊन आहे काही बोलूच नका। त्यासाठी आम्ही आता कोकम सरबत घेतलेलं आहे।
चला बस थंडगार कोकम सरबत पिऊयात. तो पण थंड नाही, एवढं ऊन आहे इकडं, फ्रीज काहीच हे नाही अवेलेबिलिटी. आपल्या माठातलं पाणी एकदम थंड पाणी ते प्यायचं. चला मित्रांनो, आम्हाला किल्ले रायगडवर उन्हाने नको कसं दिलेलं आहे. एवढं ऊन, एवढा चटका बसतो ना उन्हाचा दोस्त. मित्रांनो काय सांगू तुम्हाला, एकदम बोलूच नका. चला आज शेवट, आज मुक्काम तर इथेच करणार आपण, रात्री पण इथेच घालणार आहेत. उद्या सकाळी आपण गड उतरणी करणार, तेव्हा आपण ब्लॉग सुरुवात करूया. आता पण चालूच आहे, पण आता आपल्याला लवकर थांबावं लागेल, कारण की माझ्या फोनला एवढी चार्जिंग पण नाही आणि वरती काही लाईटची व्यवस्था पण नाही आहे चार्जिंग करण्यासाठी आपल्याला. त्यामुळे बघूयात पुढे. नाही ना खाली दगडी. मित्रांनो सध्या आम्ही मुक्कामाची सोय करतोय. इथे टेंट बनवलाय, रेडी केला. आता फक्त ज्या चुका आहेत त्या ठोकतोय खाली जमिनीमध्ये, मग आमचा टेंट रेडी होईल. सर्वजण कामाला लागले. मित्रांनो इथे खूप पावसाचं वातावरण झालेलं तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पूर्ण मोकळा आभाळ आहे आणि इकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे आम्ही आमचा टेंट सेट करून घेतलेला आहे एकदम फिट. अजून दुसरा लावूया थोड्या वेळाने. पहिला हात ठीक केला आहे, एकदम दगड बिगड लावून पूर्ण सेट केलेलं आहे. मित्रांनो आमचा टेंट बनवून रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता बाग आहे. आणि इकडं खूप सारा पाऊस पण आलेला आहे, त्यामुळे टेंट पण रेडी करून घेतलेलं आहे लवकर. पाऊस आला तर जाऊयात आपण टेंटमध्ये बसायला, कारण की आज दिवसभर उन्हामध्ये आपण खूप तडपले उन्हामध्ये. खूप ऊन होता आज एकदम दोस्तों. हाथ पर और पूरे मुँह पर सब जगह बस मिट्टी ही मिट्टी लगी. छोड़ो अभी मस्त बारिश का मजा लेंगे आज. और किले रायगढ़ का हमारा फेवरेट, इसका भी काय व्यू दिसतोय मित्रांनो, तुम्ही बघू शकता. पाऊस पण समोर पाऊस पडतोय, क्लिअर दिसतो आपल्याला. हा आणि इकडं बघा या साईडला पूर्ण मोकळा हवा. किती भारी निसर्ग आहे. निसर्गाचा आनंद घ्या. मी तर घेतो, आज दिवसभर घेतला मी निसर्गाचा आनंद. कडक ऊन पण घेतले आणि आता पावसाची वारी. आता तर पाऊस घेऊयात. तुम्हाला दिसतं असेल एकदम क्लिअरली पाऊस पडताना दिसत आपल्याला तिथे पुढे. आणि इकडे आपल्याकडे पण आभाळ भरून आलेले. आपल्याकडे पण थोड्या वेळात पाऊस चालू होईल शक्यतो. त्याला तर मी तर थोडं भिजेल मित्रांनो, कारण की आज खूप उन्हामध्ये मी एकदम तडपत्या उन्हात तापलेलो आहे खूपसा. बघूयात आता काय होते. पाऊस जर आला तर थोडा आराम मजा करूया, मजा पावसामध्ये. चला मित्रांनो, आपले अर्ध्यापेक्षा जास्त शिवसैनिक आता सध्या गडाच्या खाली गेलेले आहेत आणि अर्धे चाललेले आहेत. सध्या गड उतरणी करत आहेत, कारण की त्यांचा दिवस आज पूर्ण सेलिब्रेट झालेला आहे. त्यांचे जे काही त्यांना मन भरून बघायचं होती सर्व त्यांनी केलेलं वाटा पण चालेल. आपण पण जाणार, पण आपण उद्या सकाळी जाणार मित्रांनो, कारण आज आपण आज दिवसभर खूप थकलेलो. झोप पण पूर्ण नाही झाला. तुम्हाला माहिती रात्री मध्यरात्री 2:15 वाजता आम्ही चालू केलं होतं चालायला. 8 वाजता आम्ही वरती घुसलो गडावर. विचार करा मित्रांनो. बघू शकता सर्वजणांनी, खूप लोकांनी टेंट लावलेले आहेत, आम्ही पण लावलं आहे. आणि इकडे पावसाचा आनंद घेताना मी खूप भारी वाटते मित्रांनो. निसर्गाचा आनंद घेताना चालेल. गड एकदम आता खाली व्हायला लागला. नाही तर दुपारपर्यंत एवढा गड भरलेला होता की चालता येत नव्हतं. तुम्ही बघितलेच असाल, पण आता काय भारी दिसते बघा. बचपन में बहुत एकदम खाने के बाद पानी में तो गला एकदम कोल्ड हो जाता था. बहुत बढ़िया था. पहले जो सूरज ऊपर आते क्या नज़ारा था उसको आगे देखने इस किले के दूसरे साइड आपको दिखाई
दोस्तों अभी और आज हम रुकते हैं यहाँ पर क्योंकि मुझे अभी मोबाइल में करनी है एडिटिंग, उसके लिए चार्जिंग भी चाहिए और यहाँ पर कोई लाइट की अवेलेबिलिटी भी नहीं है, मतलब लाइट यहाँ पर अवेलेबल नहीं है, तो मोबाइल में चार्ज नहीं। कल सुबह की ब्लॉगिंग में शुरू कर मेरे मोबाइल में 30% चार्जिंग था। तो आज हम रुकते हैं यहाँ पर ही। आज अगर आज का वीडियो पसंद आया होगा तो वीडियो को लाइक सब्सक्राइब करना। आज मिलेंगे कल एक नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉग में। दोस्तों बहुत हवा चल रही है, तो आप मिलेंगे कल एक नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉग में। तब तक के लिए मेरा आज का पूरा वीडियो देखने के लिए धन्यवाद। मित्रांनो मी आपल्या राज्य दर्शन घेतलेले आणि एकदम म्हणजे आज डायरेक्टली मला गुसीबम्स आले डायरेक्टली, काय सांगू रडण्यासारखे झालं माझं तोंड। एवढं माझे राज्याने आपल्यासाठी करून ठेवलेलं मित्रांनो, आपण त्याची थोडी जाणीव ठेवली पाहिजे, एवढं सांगणे। मित्रांनो जेव्हा पण तुम्ही इथे येत आता फक्त शो ऑफ करण्यासाठी नका येऊ, तर आपल्या राजांचे गुणसुद्धा घ्या आपल्या अंगी, की प्रत्येक या दुनियामध्ये प्रत्येक आपली बहीण किंवा आपली आईसारखे नजरेनं बघावं, एवढं सांगणे माझं। जय जिजाऊ जय शिवराय। चला भेटूया उद्या पुन्हा। तिकडे बघ वरती बघ. आहे तिचे लहान Thank you.